Hello students, today we are going to learn in Bridge course Standard 7 subject Science activity number 3 Diversity in living things and their classification म्हणजेच सजीवातील विविधता आणि वर्गीकरण. यामध्ये प्रथम आपण पाहणार आहोत डायव्हर्सिटी इन प्लांट्स. तर वनस्पतीमध्ये असणारी विविधता ही आपण पाहतो. व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स आर फाउंड इन मेनी प्लेसेस अराउंड अस. आपल्या सभोवती अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात. सम प्लांट्स लाईक शॉर्ट, सम प्लांट्स आर टॉल. तर काही उंच असतात, काही खुरटे असतात. तर काही वनस्पती पाण्याखाली असतात. सम प्लांट्स आर ग्रो अंडर वॉटर व्हाईल सम अदर्स फ्लोएट ऑन वॉटर. काही पाण्यावर तरंगतात. तर अशा प्रकारच्या ह्या वनस्पती आहेत, या आपल्याला अवतीभोवती दिसत असतात. तर इन डेझर्ट सम प्लांट्स आर इन डेझर्ट. काही वाळवंटामध्ये असतात. फॉर एक्झाम्पल देअर आर डिफरंट व्हेरियस ऑफ राईस, व्हीट, डिफरंट टाइप्स ऑफ रोजेस अँड मँगोज ऑफ डिफरंट फ्लॉवर्स. तर काही वनस्पती जसं की आपल्याला गुलाबाची फूल, आंब्याची झाडं असतात. काही वेगवेगळ्या चवींचे आंबे, तांदळांचे किंवा गव्हाचे विविध प्रकार आपण पाहतो. काही वनस्पतीमध्ये सम प्लांट्स ग्रो इवन विदाउट स्टीम, लीव्ज ऑर रूट्स. तर काही वनस्पतींना खोड, पान किंवा मूळ नसते. दीज आर व्हेरी डिफरंट फ्रॉम ऑर्डिनरी प्लांट्स. त्या इतरांपेक्षा वेगळ्या असतात. तर लेट अस स्टडी दिस डायव्हर्सिटी अमॉंग प्लांट्स. या वनस्पतीमध्ये असणाऱ्या विविधतेचा अभ्यास आपण करायचा आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स. तर स्ट्रक्चर म्हणजे वनस्पतीची रचना ही 2 प्रकारांमध्ये विभागलेली आहे. टू बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. द स्टीम विच ग्रो अबाव द ग्राउंड. अबाव द ग्राउंड म्हणजे जमिनीच्या वरच्या बाजूला असणारा भाग की ज्याला आपण, अँड द रूट विच ग्रोज बिलो द ग्राउंड सरफेस. मग जमिनीच्या वर असणारा त्याला आपण स्टीम म्हणतो, खोड म्हणतो. आणि जमिनीच्या खाली असणारं त्याला काय म्हणतो, रूट म्हणतो, मूळ म्हणतो. म्हणजे द रूट, स्टीम अँड लीव्स आर द मेन पार्ट्स ऑफ द प्लांट्स. फ्रॉम टाईम टू टाईम प्लांट्स बिअर फ्लॉवर्स. तर रूट, स्टीम अँड लीव्स हे वनस्पतीचे तर मेन पार्ट्स आहेतच. त्याचबरोबर प्लांट्स बिअर फ्लॉवर्स. काही वनस्पतींना फुले येतात. फॉर रिप्रोडक्शन त्याचा पुनरुत्पादनासाठी वापर होतो. अँड फ्लॉवर्स आर ट्रान्सफॉर्म्ड इंटू फ्रूट्स. मग फुलांचे रूपांतर फळांमध्ये होते. अँड फ्रूट्स हॅव सीड्स. मग त्या फळांमध्ये बिया असतात. अँड सीड्स गिव्ह राईज टू न्यू प्लांट्स. मग वनस्पती ह्या बियांपासून नवीन झाड किंवा रोप वनस्पती तयार होतात. यामध्ये पहिला पार्ट आहे फ्लॉवर. दिस इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. अट्रॅक्टिव्ह म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आकर्षक भाग म्हणजे फूल. इट इज कनेक्टेड टू द स्टीम बाय स्टॉल्क. हे देठाला जोडलेलं असतं. विच मे बी लॉंग ऑर शॉर्ट. त्याचा देठ लॉंग असतो किंवा शॉर्ट असतो. अ फ्लॉवर हॅज अ टिपिकल कलर. त्याचे काही ठराविक विशिष्ट रंग असतात. अँड शेप, आकार. द फ्लॉवर इज अन इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन. महत्त्वाचे म्हणजे पुनरुत्पादनाचे साधन आहे. दुसरा भाग आहे द स्टीम, खोड. हे खोड हाईट, शेप अँड साईज ऑफ अ प्लांट डिपेंड्स अपॉन द स्टीम. याची उंची, आकार हे खोडावर अवलंबून असतं. आणि खोड काय काम करतं, स्टीम कॅरीज आउट द फंक्शन ऑफ प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. वहन करत असतं, अन्न निर्मिती करत असतं. स्टोरेज म्हणजे अन्नाचा साठा करून ठेवत असतं. इन सम प्लांट्स इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. काहीमध्ये पुनरुत्पादनाचं सुद्धा काम करतं. म्हणजे आपण बघा, काही झाडांच्या फांद्या लावल्यानंतर गुलाब, हिबिस्कस म्हणजे जास्वंद, मोगरा या वनस्पतींच्या फांद्या लावल्यानंतर आपल्याला त्यापासून वनस्पतीचं रिप्रोडक्शन झालेलं दिसतं. इट गिव्स सपोर्ट टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट्स. हे वनस्पतीच्या इतर भागांना आधार देत असतं. आता इथं आपल्याला ही प्लांट्सची द स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट्स आकृती दिसते. तुम्हाला ही काढावयाची आहे. पुढं स्वाध्यायामध्ये प्रश्न विचारला आहे. द स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स, ड्रॉ अ डायग्रॅम. द लीफ इज फ्लॅट. पान हे पसरट असतं. इट प्लेज ऑन इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ फूड.
अन्न तयार करण्यासाठी हे महत्त्वाची भूमिका पार पडतं. लिव्ज आर मेनली ऑफ टू टाईप्स, सिम्पल अँड कंपाऊंड लिव्ज. सिम्पल लिव्ज साधे पान, कंपाऊंड लिव्ज म्हणजे संयुक्त पान. खाली दाखवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल सिम्पल लीफ इज हिबिस्कस अँड कंपाऊंड लीफ इज एक्झाम्पल रोज. देन the fruits have different shapes. Fruit contain one or more seeds. काही फळांमध्ये एक बी असतो, काही फळांमध्ये अनेक बिया असतात. The pods of beans and peas are actually fruits. मग घेवडा, वाटाणा या शेंगा म्हणजे फळेच आहेत. आता रूट्स म्हणजे रूट्सचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. टॅप रूट म्हणजे सोटमूळ, फॉर एक्झाम्पल हिबिस्कस, बनियन, अँड फायब्रस रूट्स म्हणजे ओनियन, ग्रास. फायब्रस रूट्स म्हणजे तंतुमय मुळे. हे दोन प्रकार आहेत आणि दोन प्रकारामध्ये त्या वनस्पतींच्या आकृत्या तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेत. देन कार्ल लिनियस हे जे शास्त्रज्ञ आहेत, सायंटिस्ट आहेत, त्यांनी ह्या सगळ्या वनस्पतींचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. वर्गीकरणाची पद्धत त्यांनी सर्वत्र वापरलेली आहे. द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. वी कॅन इझिली नोटीस द डिफरन्सेस इन द शेप अँड हाईट ऑफ द प्लांट्स. आपल्याला सभोवतालच्या वनस्पतींचा आकार, उंची यातील फरक लगेच लक्षात येतो. इन दिस सपोर्ट इझी टू क्लासिफाय द प्लांट्स ऑन बेसिस ऑफ दिस ऑब्झर्वेशन. या निरीक्षणावरून आपण वनस्पतींचे सहज वर्गीकरण करत असतो. तर वनस्पतींचं वर्गीकरण करत असताना या वनस्पती कोणकोणत्या प्रकारच्या आहेत? डायव्हर्सिटी इन प्लांट्स, वनस्पतीमधील विविधता, त्यानुसार त्यांचे प्रकार केलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे ट्रीज. ट्रीज म्हणजे वृक्ष, मोठे वृक्ष. सम प्लांट्स ग्रो टॉल. देअर स्टीम ऑर ट्रंक म्हणजे बुंधा इज हार्ड अँड स्ट्रॉंग. त्यांचा बुंधा अतिशय कठीण असतो आणि स्ट्रॉंग असतो, मजबूत असतो, टणक असतो. दे हॅव ब्रँचेस ॲट सम हाईट अबाव द ग्राउंड. त्यांच्या फांद्या काही उंचीपर्यंत वाढतात. अँड अबाव म्हणजे जमिनीच्या दिशेने झुकलेल्या असतात. दे बिअर फ्लॉवर्स अँड फ्रूट्स फॉर मेनी इयर्स. त्याला अनेक वर्ष फळे आणि फुले येतात. सच प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज. त्यांना ट्रीज असं म्हणतात. म्हणजे अनेक वर्ष जगणाऱ्या, फळे येणाऱ्या वनस्पती म्हणजे ट्रीज. ट्रीज आर टॉल, बिग अँड पेरेनियल. फॉर एक्झाम्पल दे लाईव्ह फॉर मेनी इयर्स. पेरेनियल म्हणजे त्याला बहुवार्षिक वनस्पती असे म्हणतात. तर अशा प्रकारच्या वनस्पती फॉर एक्झाम्पल मँगो, बनियन, टॅमरन, ट्रीज आर द ट्रीज, एक्झाम्पल ऑफ ट्रीज. सेकंड श्रब्स. श्रब्स म्हणजे काय? झुडूप. वनस्पतीचा दुसरा प्रकार आहे झुडूप. सम प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड. काही वनस्पती ह्या जमिनीलगत वाढतात. अँड दे गिव्ह आउट ब्रँचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड. त्या अतिशय जमिनीलगतच त्याच्या फांद्या फुटतात. दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन ट्रीज. त्या उंचीला कमी असतात, त्यांचा आकार लहान असतो. बट दे हॅव अ थिक अँड हार्ड स्टीम. त्यांचं खोड मात्र अतिशय जाड आणि टणक असतं. फॉर एक्झाम्पल श्रब्स आर ओलेंडर, हिबिस्कस. ओलेंडर म्हणजे कणेर, जास्वंद. लँटॅन घाणेरी, कणेरी, कोरंटी अँड रोज आर श्रब्स. थर्ड टाइप्स ऑफ प्लांट्स हर्ब्स. हर्ब्स म्हणजे छोटी छोटी रोपटी. हर्ब्स ग्रो 1 to 1.5 मीटर्स टॉल. 1 ते 1.5 मीटरपर्यंतच वाढतात आणि यांची वाढ खोडे आणि वृक्ष यांच्या तुलनेत अतिशय लवचिक असते. काही रोपटी ही हर्ब्स मे लाईव्ह फॉर अ फ्यू मंथ्स ऑर अप टू 2 years. काही वर्ष म्हणजे 2 वर्ष जगतात किंवा काही महिनेच जगत असतात. अकॉर्डिंग टू साईज अँड हाईट. वनस्पतींच्या खोडांचा आकार आणि उंचीनुसार त्यांचे वृक्ष, झुडूप आणि रोपटे असे प्रकार केलेले आहेत. देन वाईन्स. वाईन्स म्हणजे किंवा व्हाईन्स. वेली यांची वाढ होत असताना सम वाईन्स नीड वर्टिकल सपोर्ट. त्यांना सपोर्टची आवश्यकता असते आणि फॉर ग्रोईंग वाढीसाठी. व्हाईल सम ऑदर्स स्पेअर्ड ऑन द ग्राउंड. तर काही जमिनीवरच पसरत असतात. क्लाइंबर्स लाईक द मनी प्लांट्स.
क्लाइंबर्स म्हणजे ह्या ज्या वेली आहेत त्या मनी प्लांटसारख्या असतात. त्यांना एरियल रूट्स म्हणजे हवाई मुळे असतात त्यांना. हॅव यू सीन द कुकुंबर टेंड्रिल्स? कुकुंबर म्हणजे काय? काकडी. टेंड्रिल्स म्हणजे त्यांना असणारे तणाव, म्हणजे मुख्य वेल असते आणि त्याला स्प्रिंगसारखा हिरवा भाग असतो बघा, अतिशय नाजूक असतो तो. तर त्याचा काय उपयोग होतो? द स्टीम ऑफ अ क्रीपर इज विथ द हेल्प ऑफ अ सपोर्ट म्हणजे आधारासाठी त्यांना उपयोग होतो. त्यांची स्टीम कशी असतात? व्हेरी फ्लेक्झिबल, सॉफ्ट अँड ग्रीन. तर अशा प्रकारे वनस्पतींचे प्रकार आहेत ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स. तर आज आपण ही कृती पाहिलेली आहे. यावर दिलेला स्वाध्याय आहे तो तुम्ही सोडवायचा आहे.